महाराष्ट्र शासनाच्या वतीनं कॅपेटिव्ह मार्केट योजनेअंतर्गत वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून सर्व अंत्योदय राशन कार्ड धारकांना साडीचं वितरण करण्यात आलं। एक अंत्योदय राशन कार्ड एक साडी या धोरणाअंतर्गत शासनानं सर्व रेशन कार्ड धारकांना साडीचं वितरण केलं। मात्र यातील बहुतांश साड्या या फाटक्या असून अगदी जीर्ण अवस्थेतील आहेत। यामुळे मनसेनं मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना फाटक्या साड्या देण्याचा निर्णय घेतलाय। महाराष्ट्र शासनाच्या वतीनं कॉपरेटिव्ह मार्केट योजनेअंतर्गत वस्त्रोद्योग मंत्रालयातर्फे सर्व अंत्योदय राशन कार्ड धारकांना साडीचं वाटप करण्यात आलं। एक अंत्योदय राशन कार्ड एक साडी या धोरण अंतर्गत शासनानं सर्व राशन कार्ड धारकांना साडीचं वाटप केलं। मात्र यातील बहुतांश साड्या ह्या फाटक्या असून अगदी जीर्ण अवस्थेतल्या आहे। मनसेला जिल्ह्यातून या साडी वाटपातील भोंगळ कारभाराबाबत तक्रारी प्राप्त झाल्या। या सर्व तक्रारींची दखल घेत मनसेचे अनिल हमदापुरे यांनी या प्रकाराविरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं। या प्रसंगी सर्व संबंधित कंपनी अथवा कंत्राटदारावर तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी करत त्यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे। मी या ठिकाणी मनसेच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि मी या ठिकाणी इशारा देऊ इच्छितो तर त्वरित शासनाने या संबंधित कंपनी किंवा कंत्राटदारावर गुन्हा दाखल करून त्याला काळ्या यादीत समावेश न केल्यास मनसेच्या वतीनं जिल्ह्यात पालकमंत्र्यांना आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांना ठिकठिकाणी मनसेच्या वतीनं या फाटक्या साड्यांचं वाटप करण्यात येईल असा इशारा मी या प्रसंगी देत आहे।